हाय हॅलो नमस्कार, मी जया स्वागत करते आणखी एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? मी अपेक्षा करते की तुम्ही पण छान मस्त आणि मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओ मध्ये मी किचनची कशी मांडणी करते। किचन अगदी छोटा आहे माझं, छोट्याच्या छोट्या किचन मध्ये सर्व वस्तू कशा मी व्यवस्थित अशी डेकोरेट करून ठेवते तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि बरेचसे मला कमेंट आले होते की ताई तुमचं किचन टूर करा। तर फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी माझं किचन टूर करणार आहे। तर बघा व्हॉइस ओव्हर करत आहे कारण बाहेर मुलं खेळत आहे आणि मुलांचा एवढा खेळण्याचा आवाज जोरात येत आहे ना, खूप मोठमोठ्याने ओरडत आहे, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करत आहे। खूप दिवसापासून मला कमेंट देखील येत होत्या, तर म्हटलं चला आज किचन टूर देऊयाच। छोटं किचन आहे माझं, खूप मोठं असं नाहीये, पण जे आहे त्यात मी खुश आहे। कारण छोटं असो की मोठं, महत्वाचं हेच आहे आपण समाधानी असायला पाहिजे। आणि बघा किचनला जोडूनच एक गॅलरी देखील आहे। गॅलरी तुम्हाला मी आता या व्हिडिओ मध्ये नाही दाखवणार, कारण गॅलरी जर दाखवायचं म्हटलं तर खूप व्हिडिओ मोठा होईल। तर आता ना फक्त मी किचन टूर देते। तर बघा अगदी छोटं किंवा लई मोठं असं किचन नाही माझं, मीडियम साईजचं किचन आहे। किचन म्हटलं की आपल्या गृहिणींचा आवडतीचा विषय असतो म्हणजे बघा किचन मध्ये आपल्याला कंटिन्यू काम करायला लागतं, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ आपला बराचसा वेळ किचन मध्येच जातो आणि काम केल्याशिवाय तर काही पर्यायच नसतो। आणि प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की आपलं किचन छान ऑर्गनाइज असायला पाहिजे। कुणी अचानक पाहुणे आले तर आपलं किचन छान दिसायला पाहिजे, त्यासाठीच आपण प्रयत्न करत असतो आणि रोज काही ना काही किचन मध्ये चेंजेस करतच असतो। तसंच माझं आहे, मी देखील किचन मध्ये मला जसं पाहिजे तसं माझ्या पद्धतीने वस्तू ऑर्गनाइज करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते। आणि थोडंसं किचन डेकोरेट देखील केलेलं आहे। माझ्या किचन मध्ये थोडंसं आर्टिफिशियल प्लांट देखील आहे आणि थोडेसे इंडोर प्लांट जे की ओरिजिनल आहे ते देखील ठेवले आहे। आता तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दिसेलच। तर अशा छोट्याशा माझ्या प्रयत्नाने मी किचन छान डेकोरेट करून ठेवण्याचा प्रयत्न करत असते। तर माझं किचन बघून तुम्हाला देखील काही आयडिया मिळेलच की तुमचं किचन तुम्ही कसं ठेवायला पाहिजे, किंवा तुमच्या काही आयडिया असेल तर मला त्या देखील कमेंट करून सांगा। तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी बघा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरच एक घंटीचं बटन देखील आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्याच वेळेला माझे व्हिडिओ बघू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा आता मी व्हिडिओ शूट करते तिथे मी हॉलमध्ये आहे, तर बरोबर हॉलच्या समोरच्या बाजूला किचन आहे। तर बघा फर्निचर वगैरे काय बनवलेलं नाही, म्हणून जसं आहे तसं तुम्हाला मी दाखवते। तर पहा हॉल आणि किचनची जी एंट्री आहे त्याच्या वरच्या भिंतीला मी अशा पद्धतीने स्टिकर लावलेला आहे, जे की खरंच दिसायला खूप छान दिसतं आणि रेड कलर मध्ये आहे, रेड आणि ब्लॅक कलर मध्ये खूप छान दिसतं। हे स्टिकर देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं, तर मला वाटतं काहीतरी 100 रुपयाचं स्टिकर हे ऑर्डर केलं होतं। आणि आता बघा प्राइस मध्ये थोडं फार कमी जास्त होऊ शकतं, 2-4 रुपयाने कमी तर होईल, जास्त नाही होणार कारण स्वस्त झाले। आता जेव्हा मी घेतले तेव्हा 100ला होते, आता मला वाटतं काहीतरी 95 रुपयाला काहीतरी आहे। तर बघा लगेचच उजव्या हाताला फ्रीज आहे आणि फ्रीजच्या वरती हा कव्हर आहे आणि कव्हर मध्ये मी हे सूर्यफूल घालून ठेवले, जे की आर्टिफिशियल आहे आणि दिसायला देखील खूप छान दिसतात। खरं तर त्याचं एक प्लांट होतं, आर्टिफिशियल प्लांट होतं सूर्यफुलांचं, ते तुटलं आणि त्याची फुलं जी आहे मी ती काढून ठेवली। आता बघू त्याचं काहीतरी DIY बनवेल, त्यासाठी मी ठेवले आहे। आणि बघा फ्रीज माझा डबल डोअरचा आहे, तर वरच्या फ्रीज मध्ये ना मी काहीच ठेवत नाही, कारण वरती सर्व आईस्क्रीम वगैरे ठेवायचे आणि आता थंडीचे दिवस चालू झाले त्यामुळे आईस्क्रीम वगैरे बंद केल्या, कारण मुलं घरात दिसले की मागतातच आणि लगेच सर्दी होती त्यामुळे आणतच नाही। आणि बघा छोट्याशा डब्यामध्ये ना मी लसूण ठेवत असते, जो की सकाळ संध्याकाळ आपल्याला भाजीला फोडणीला लागतो म्हणजे लागतोच, आणि त्याशिवाय भाजी अपूर्ण आहे। नेलपेंट बघा मी फ्रीज मध्येच ठेवत असते, कारण फ्रीज मध्ये नेलपेंट जर ठेवल्या तर खूप दिवस टिकतात, बाहेर जर ठेवल्या तर नेलपेंट लगेचच वाळून जातात आणि फ्रीज मध्ये थंड राहतं त्यामुळे नेलपेंट सुकत नाही आणि नेलपेंट अगदी 1-1.5 वर्ष आहे तसे राहतात, खराब होत नाही। तर त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये बघा काजू, बदाम, अक्रोड वगैरे ठेवत असते आणि विलायची देखील मी फ्रीज मध्येच ठेवते आणि त्या छोट्याशा आडव्या बॉक्स मध्ये चिंच वगैरे ठेवते। त्याच्या खालच्या लाईनीला मुलांसाठी बॉर्नविटा, गमची बॉटल, अंड्याचा ट्रे वगैरे ठेवते। तर खालच्या ट्रे मध्ये सर्व बिस्लरी बॉटल ज्या की रिकाम्या आहेत त्या ठेवत असते।
तर फ्रीज मी कशा पद्धतीने ऑर्गनाइज करून ठेवते त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवील. तर बघा, फ्रीजमध्ये एक छोटीशी ग्रे कलरची टोपली दिसते, त्यामध्ये मी अद्रक वगैरे ठेवते. जास्त काय माझ्याकडे फ्रीजमध्ये ऑर्गनाइज करून ठेवण्यासाठी डबे वगैरे नाही, जे आहे तेवढ्यामध्ये थोडंसं भाजीपाला ठेवते आणि बाकीचं काही पिशव्यांमध्ये ठेवते. आणि दूध वगैरे जे आहे ते वरच्या लाईनीला, आणि थोडीशी भाजी शिल्लक होती काढून नाही घेतली, डायरेक्टच तशीच ठेवली, कारण मला किचन टूर करायची होती आणि मला मुलं झोपले आणि पटपट सगळं आवरून घ्यायचं होतं, म्हणून शूट करायला लागले. तर बघा, शूट करते तेच वेदिका देखील उठली होती. तर फ्रीजला लगेचच लागून किचन ओटा आहे. कुंडी हँग केली, तिथं ॲक्वागार्ड होतं, पण आता खराब झालं म्हणून काढून ठेवलं. आणि रिकामी जागा काय चांगली दिसत नव्हती, म्हणून मी मनी प्लांट जे आहे हँगिंगचं ते तिथे हँग करून ठेवलं. आणि शेजारीच बघा नॅपकिन वगैरे, जे की आपलं स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर, भांडे वगैरे घासल्याच्या नंतर आपण हात कोरडे करण्यासाठी वापरतो, म्हणून मी तिथे एक नॅपकिन हँग करून ठेवली. आणि हे बघा, हे देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं. दिसायला खरंच खूप छान दिसतं आणि मल्टी कलर मध्ये आहे. आणि जी छोटे छोटे फुलं आहेत ना, ते देखील खूप मस्त दिसतात. जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल ना, तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. आणि बघा, नळालाच मी घासणी लावून ठेवत असते, म्हणजे जे घासणीचं पाणी वगैरे आहे ते खाली बेसिनमध्ये गळतं, म्हणजे किचन ओटा खराब होत नाही आणि सारखं सारखं पुसायची पण गरज पडत नाही. नाहीतर बघा, ओली घासणी जर असेल तर घासणीचा वास येतो, म्हणून मी काय करते, जेव्हा माझे भांडे वगैरे घासून होतात तेव्हा घासणी देखील छान धुवून काढते आणि नळालाच लटकून ठेवते, म्हणजे जे पाणी आहे ते बेसिनमध्ये गळतं. त्यानंतर बघा, हे जे स्टँड दिसतं ना, हे देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं होतं. तर बघा, हे स्टँड मी खास ह्या 4-5 गोष्टींसाठीच ऑर्डर केलं होतं. तर बघा, ह्या स्टँडवर पितांबरी, एक स्प्रेची बॉटल जी की मी झाडांना स्प्रे करण्यासाठी वापरते, फिनेलची बॉटल जी की मला बेसिन वगैरे क्लीन करण्यासाठी लागतेच, आणि थोडंसं जरी फिनाईल टाकलं ना, खूप छान बेसिनचा वास येतो. आणि हँडवॉशची बॉटल आहे, त्यातच मी विम जेल टाकते, म्हणजे विम जेल साठीच ती बॉटल बनवली आहे. खाली बघा, सिझर वगैरे लटकून ठेवल्यात, एक वायफर आणि सांडशी लटकून ठेवली. तर त्याला 4 खिळे देखील आहे लटकवण्यासाठी, स्टँडलाच अटॅच आहे आणि स्टँडची क्वालिटी खरंच खूप मस्त आहे. तर बघा, भांड्याच्या साबणासाठी ना मी डब्बा वगैरे काय सेपरेट बनवला नाही, बॉटलच बनवली. कारण बघा, डब्यात काय होतं, सर्व गोष्टी आपण घासणी वगैरे एकत्र ठेवतो आणि वास देखील येतो नंतर त्या घासणीचा, आणि साबणाचा देखील नंतर वास येतो. त्यासाठी विम जेलची सेपरेट अशी बॉटल केली, म्हणजे साबणाचा आणि घासणीचा वास देखील येत नाही. आणि घासणी सेपरेट नळाला हँग करून जर ठेवली स्वच्छ अशी धुवून, तर घासणी देखील छान व्यवस्थित आणि जास्त दिवस देखील टिकते. त्यानंतर बघा, किचन ओट्यावरच मी एक तांब्या भरून ठेवत असते. किचन ओट्यावर नेहमी पाणी भरून ठेवावं, कधी किचन ओटा रिकामा ठेवू नये, त्यासाठी मी हे तांब्या भरून ठेवते. आणि तांब्याचे पाणी पिण्याचे देखील खरंच खूप फायदे आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आपलं शरीर आतून थंड राहते आणि बघा, रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. पोटाशी संबंधित जे काय आपले समस्या वगैरे असेल तर त्या देखील कमी होतात. पचनक्रिया आपली सुधारते. पित्ताचा त्रास जर होत असेल तर पित्ताचा त्रास देखील या पाण्याने होत नाही. आणि बघा, असे बरेचसे भरपूर फायदे आहेत तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे. तर बघा, या तांब्यामध्ये पाणी ठेवल्याच्या नंतर पाण्याला कमीत कमी 8 ते 10 तास तरी झाले पाहिजे. म्हणजे तांब्यामध्ये पाणी ठेवून 8 ते 10 तास झाले पाहिजे. आणि त्यानंतर जे काय पाण्या पिल्याचा फायदा आहे ना, तो होतो. नाहीतर मग तुम्ही आत्ता पाणी ठेवणार आणि लगेच थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी तुम्ही पाणी पिला जाणार, तर त्याचा काही फायदा होणार नाही. कमीत कमी 8 ते 10 तास झाले पाहिजे. त्यानंतरच बघा, किचन ओट्यावर थोडीशी जागा राहते, तिथं भांड्याची जाळी बसते. आणि दुपारची जेवण वगैरे झाल्याच्या नंतर भांडे देखील घासून ठेवले होते. आणि हे बघा, जेव्हा आम्ही फ्लॅट घेतला तेव्हा त्यांच्याकडनं ना एक्स्ट्राचे कडापे वगैरे करून घेतले. म्हणजे बिल्डर तर्फे 2 होते आणि एक आम्ही एक्स्ट्रा करून घेतला, म्हणजे असे 3 कडापे किचन ओट्याच्या साईडलाच करून घेतले. खालच्या कडाप्यावरती ना मी रोजच्या वापराच्या बरण्या ठेवत असते. तर बघा, एका बरणीमध्ये चहा पावडर आणि एका बरणीमध्ये मी साखर ठेवते. आणि ज्या छोट्या बरण्या आहे ना, तर त्या शक्यतो माझ्या काही यूज मध्ये येत नाही जास्त, कारण एका याच्यात धने, एका याच्यात थोडीशी भगर आहे, मेथीचे दाणे आणि मटकीची डाळ, तूप आणि खसखस वगैरे त्या छोट्या बरण्यांमध्ये ठेवत असते. आणि बघा, त्याच्या बाजूलाच शेंगदाण्याची बरणी आणि एक पोह्याची बरणी ठेवते, जे की आपल्याला रोज पाहिजेच असतं. तर बघा, माझ्याकडे जेव्हा मसाल्याचा डब्बा नव्हता ना, तर ह्या छोट्या बरण्यांमध्ये मी जिरे, मोहरी आणि मसाले वगैरे ठेवायचे आणि इथले इथं घ्यायला मला ते बरं पडायचं. आणि नंतर बघा, मी मसाल्याचा डब्बा घेतल्याच्या नंतर या बरण्या शक्यतो मी जास्त काही यूज करत नाही. त्याच्यावरती बघा, एक साबुदाण्याची बरणी आणि एक पिवळी शेव वगैरे ठेवते. म्हणजे पोहे किंवा उपीट वगैरे जर बनवलं ना, त्यामध्ये शेव टाकून खाल्ल्याच्या नंतर खरंच खूप छान लागते.
त्याच्या बाजूच्या बरणीत खोबरं, रवा, हरभऱ्याची डाळ, आता किराणा देखील संपला आहे, पण आता जसं आहे तसं तुमच्यासोबत किचन टूर करायचं म्हटल्यावर मी सुरुवात केली. आणि बरण्या म्हणजे रिकाम्याच आहे, कारण किराणा भरला नाही म्हणून बरण्या रिकाम्या आहे. त्याच्या खालच्या डब्यामध्ये बघा डाळी वगैरे ठेवते, ज्या की तुम्हाला 2 रिकामे दिसल्या त्या. आता वरच्या बरण्यांमध्ये बघा एका याच्यात बेसन पीठ आणि एका याच्यात उन्हाळी वाळवण म्हणजेच वडे किंवा सांडगे वगैरे पण म्हणतात बघा. तर त्याच्या बाजूला ज्या बरण्या आहेत त्यामध्ये कडधान्य ठेवते, जसे की बघा वाटाणे, मूग, मटकी, हरभरे असे कडधान्याच्या वरच्या बरण्या आहेत. कडधान्य बघा आठवड्यातून मी 1-2 भाज्याच बनवत असते, त्यामुळे सर्वात वरती ठेवल्या. तर अशा पद्धतीने मी बरण्या सर्व व्यवस्थित अशा ठेवते. तर बघा ट्रान्सपरंट बरण्यांचा खरंच खूप फायदा होतो. म्हणजे जे काय आपण किराणा वगैरे ठेवतो ते लगेचच आपल्याला दिसून येतो. आणि स्टीलच्या डब्यामध्ये बघा कडधान्य वगैरे जे आहे ना जास्त दिवस टिकत नाही, कडधान्य लगेच कीड. प्लॅस्टिकच्या बरण्यांमध्ये शक्यतो कडधान्यांना कीड लागत नाही आणि कडधान्य खूप दिवस टिकतं. तर बघा त्या कडाप्यांना जोडूनच एक खिडकी आहे आणि खिडकीमध्ये मी लकी बांबू देखील ठेवला आहे. तसं तर हा मी हॉलमध्ये ठेवला होता, पण हॉलमध्ये ना जास्त सूर्यप्रकाश वगैरे येत नाही आणि लकी बांबूला थोडा का होईना 1-1.5 तास का होईना सूर्यप्रकाश हा पाहिजे असतो. हॉलमध्ये ठेवल्यानंतर लकी बांबू हा पिवळा पडायला लागतो, म्हणून मी किचनमध्येच ठेवते. तर किचनमध्ये छान असा लकी बांबू येतो. तर बघा ही खिडकी ओपन केल्याच्या नंतर लगेचच बाहेर गॅलरी दिसते आणि स्वयंपाक बनवताना ना मला बाहेरचा हा व्ह्यू बघायला मिळतो. आणि एवढे जर झाडं मला बाहेर दिसत असेल तर खरंच स्वयंपाक करायला देखील मला खूप छान वाटतं. आणि बघा अगदी गॅसच्या समोरच खिडकी आहे आणि खिडकी ओपन करतच असते मी. आणि जेवण बनवता देखील माझं बाहेर लक्ष असतं आणि खरंच खूप प्रसन्न वाटतं. तर बघा खिडकीच्या खालीच किचन ओटा आहे आणि गॅसच्या बरोबर जवळच ही छोटीशी रॅक जी आहे ती देखील मी मेशोवरनच ऑर्डर केली होती. तर त्या छोट्याशा रॅकवर बघा मसाल्याचा बॉक्स देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला आहे. जेवढ्या वस्तू मी मेशोवरनं ऑर्डर केल्या ना त्याची लिंक मी तुम्हाला खाली देतेच. तर बघा मसाल्याच्या बॉक्सवरती एक चॉपर आहे जे की रोज आपल्याला लागतं आणि खलबत्ता तो देखील आपल्याला लागतो लसूण वगैरे बारीक करायला. आणि खलबत्त्याच्या खालचा डबा जो आहे त्यात चपातीसाठी सुकं पीठ ठेवलं आहे. वरच्या डब्यामध्ये तेल आणि शेजारीच मीठ आणि छोट्याशा डब्यामध्ये त्यात देखील तेलच ठेवते. रोज वापरण्यासाठी तेल ना छोट्या डब्यामध्ये ठेवत असते आणि मोठ्या डब्यामधलं तेल मी शक्यतो उपवास वगैरे असतात त्यासाठी वापरते. आणि जेव्हा छोट्या डब्यातलं तेल संपल ना त्यावेळेस या डब्यातलं तेल मी घेत असते. आणि बघा हे फुलपात्र होतं, पूर्वीच्या काळी याला बघा फुलपात्रच म्हणायचे. तर हे फुलपात्र होतं माझ्याकडे, ते चिरलेलं आहे. त्यामध्ये मी बघा असा मनी प्लांटचा वेल लावला, म्हणजे छोट्या छोट्या कटिंग आहेत त्या कटिंग करून लावल्या. मी पाण्यामध्ये ठेवल्या होत्या, पण नंतर फुलपात्र चिर पडलेली होती आणि रिकाम पण दिसलं, म्हटलं त्यातच लावा. तर या कटिंग देखील म्हणजे हा वेल देखील मी बघा नर्सरीमधनं चोरून आणलाय. आणि मनी प्लांट हा चोरूनच आणून लावा असं म्हणतात आणि म्हणूनच मी नर्सरीमधनं चोरला आणि घरी येऊन त्याची छोट्या छोट्या कटिंग बनवल्या आणि लावल्या. आणि त्या छोट्या रॅकच्या बाजूलाच मिक्सर आणि केटल वगैरे ठेवलं, त्यामध्ये गरम पाणी वगैरे मी करत असते. आणि रोजच्या वापरासाठी खरंच खूप छान आहे आणि गॅसची देखील बचत होती. तर बघा अशा अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी किचन ओटा ऑर्गनाइज करून ठेवते. आणि जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं फर्निचर वगैरे काय बनवलेलं नाही, म्हणून किचन ओट्याच्या खाली गॅसचं सिलेंडर आहे जे की एक जोडलेलं आहे आणि एक बघा एक्स्ट्राचं घेऊन ठेवलं. ऐनवेळेस कुणाकडे जर मागितलं ना तर कुणी देत नाही, त्यामुळे एक्स्ट्राचं सिलेंडर हे घरामध्ये असायलाच पाहिजे. बेसिनच्या खाली एक डस्टबिन ठेवली, ती काय मी वापरत नाही कचरा वगैरे टाकण्यासाठी. तर बघा त्या डस्टबिनमध्ये ज्या काही एक्स्ट्राच्या पायपुसण्या आहे म्हणजे धुवून ठेवलेल्या त्या डस्टबिनमध्ये मी ठेवत असते. आणि स्वयंपाकासाठी लागणारे जे कापड वगैरे आहे ते देखील मी त्या डस्टबिनमध्ये ठेवते. तर बघा अशा पद्धतीने मी किचन ओटा माझा ऑर्गनाइज करून ठेवला आहे. आणि वरती बघा मनी प्लांटचा आर्टिफिशियल वेल आहे, तर तो गणपती डेकोरेशनसाठी आणला होता, तो देखील छान असं लावून दिलाय आणि खरंच खूप छान दिसतं लावल्याच्या नंतर. आणि हा किचन ओट्याचा आपला फायनल लुक आहे. तर अशा पद्धतीने किचन ओटा मी ठेवते. त्यानंतर किचनला लागूनच बघा दरवाजा आहे जो की गॅलरीमध्ये जातो आणि बाहेर गॅलरी आहे. आता जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं गॅलरी काय मी लगेच दाखवणार नाही, कारण गॅलरीमध्ये खरंच खूप माझ्या आवडीची झाडं आहे आणि गॅलरीचं सेपरेट एक व्हिडिओ बनविल. आणि तुम्हाला पण बघण्यात इंटरेस्ट जर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा, त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवते. तर बघा ही साईड पूर्ण मी दाखवली, चला आता दुसरी बाजू दाखवते. तर बघा या बाजूला एक खिडकी आहे आणि ही खिडकी मोठी आहे बघा.
आणि खरंच बाहेरची जी हवा आणि बाहेरचं जे ऊन वगैरे जे आहे किचनमध्ये खरंच खूप छान येतं आणि खूप छान प्रसन्न असं वाटतं, कारण सकाळचं कोवळं ऊन देखील किचनमध्ये मस्त असं येत असतंय. या खिडकीमध्ये बघा अरेका पामचे मी प्लांट ठेवले आहे. अरेका पामचे मी 2 प्लांट विकत घेतले आणि जे मधलं प्लांट आहे ते मी घरीच तयार केलं. म्हणजे यामध्ये छोटे छोटे ब्रांच वगैरे निघाले होते, तेच मी एक्स्ट्राचे लावलेत आणि खरंच खूप अरेका पामची देखील छान अशी वाढ झाली. घरामध्ये ऑक्सिजन हा पाहिजेच म्हणून मी इंडोर प्लांट देखील घेतले आणि घरामध्ये छान असा ऑक्सिजन आणि हवा देखील छान अशी राहते आणि झाडं ठेवल्यावर एक वेगळंच वातावरण निर्माण होतं आणि खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तुम्ही जर माझ्यासारखे गार्डन लवर जर असाल तर खरंच तुम्ही जेवढे घरामध्ये आणि बाहेर गॅलरीमध्ये झाडं ठेवाल तेवढं तुम्हाला कमीच पडेल, कारण जेवढी झाडं असतात तेवढं देखील आपलं मन भरत नाही, अजून पाहिजेच असतात. तर पहा, हे कडापे देखील आम्ही एक्स्ट्रा मध्येच करून घेतले, कारण जेव्हा आम्ही फ्लॅट घेतलं तेव्हा कडापे वगैरे नव्हते आणि हे कडापे बनवून घ्यायचं म्हटलं तर ते आपल्या पदर खर्चाने बनवून घ्यायला लागतात, कारण बिल्डर वगैरे काय ते बनवून देत नाही आणि त्यांच्याकडनं जर बनवून घेतले म्हणजे त्यांच्या माणसांकडनं जर बनवून घेतले ना तर त्याचे एक्स्ट्रा पे आपल्याला करायला लागतात. तर खालच्या डब्यांमध्ये बघा, एका डब्यामध्ये बाजरीचं आणि गव्हाचं पीठ ठेवते आणि एक छोटीशी कोटी आहे त्यामध्ये एक्स्ट्राचे जे साचे वगैरे असतात म्हणजेच करांज्याचे पुऱ्या वगैरे बनवण्याचे तर त्या डब्यामध्ये ठेवते आणि रिकाम्या छोट्याशा बरण्या आहेत त्या देखील त्याच डब्यामध्ये ठेवते. कांदे बटाट्याची टोपली देखील मी खालीच ठेवते. आता बघा, त्याच्या वरच्या लाईनीला नाही ह्या डब्यामध्ये मी तांदूळ ठेवते आणि तांदूळ आताच घरनं आणले आणि तांदूळ खरंच खूप लागतात आम्हाला, कारण मुलांना इडली आणि डोसा वगैरे खूप आवडतो, त्यासाठी त्या डब्यामध्ये मी तांदूळ ठेवते. शेजारच्या डब्यामध्ये किराणा म्हणजे बरण्यांमध्ये ओतून ठेवते आणि शिल्लक राहिलेला किराणा त्या डब्यामध्ये ठेवते. आता या डब्यामध्ये साखर देखील आम्हाला खूप लागते, कारण मुलांना शिरा वगैरे बनवायचा असतो. आणि त्याच्या शेजारच्या डब्यात शेवाळ्या वगैरे ठेवल्यात, तर शेवाळ्या ह्या गावाकडून करून आणल्यात. आणि त्याच्या बाजूलाच बघा एक कपाचं स्टँड आहे, स्टीलचं स्टँड आहे ते देखील, आणि कप देखील स्टीलचेच आहे. स्टीलचे कप ना दिसायला खरंच खूप छान दिसतात आणि स्टीलच्या कपांचं बघा आपल्याला वाटतं की खूप दिवस टिकतील आणि आपल्याकडनं चुकून पडले किंवा मुलांकडनं पडले तर तरी काय होणार नाही आणि स्टीलचे कप आहे असे राहतील म्हणून आपण स्टीलचे कप घेतो. खरंच त्याचा अनुभव पण खूप छानच आहे बघा. जेव्हा आपण चहा प्यायला घेतो ना तर स्टीलच्या कपामधनं स्टीलचे कप खूप गरम होतात आणि आपल्या होटाला जिभेला खूप चटका बसतो. आणि स्टीलचे कप बघा मी हौसाने घेतले पण त्यांचा काय वापर मी करत नाही, मी आहे असे ठेवून दिले. तर बास्केट दाखवायची होती म्हणून मोबाईल जरा साईडला ठेवला. तर बघा बास्केटमध्ये मी सर्व काचेचे भांडे ठेवले, म्हणजे काचेचे ग्लास, काचेच्या वाट्या वगैरे आहेत त्या मी या बास्केटमध्ये ठेवल्या. तर या बास्केटमध्ये पहिले मी कांदे बटाटे ठेवत होते पण आता थोड्या दिवसापूर्वी आवरलं आणि यामध्ये मी काचेचे जे भांडे आहेत ते भरून ठेवले, कारण वरती सर्व काचेचे भांडे बसत नाही, वाट्या खूप आहेत आणि धक्का वगैरे लागून पडायची भीती वाटते, त्यामुळे एका बास्केटमध्येच मी सर्व ठेवल्या. आणि या काचेच्या बरण्या आहेत त्यामध्ये एकाच्यात सोडा, एकाच्यात खडे मसाले आणि एका बरणीमध्ये विलायचीची पावडर अशी ठेवत असते. आणि बास्केटच्या बाजूलाच बघा सर्व वाट्या वगैरे छान असं ऑर्गनाइज करून ठेवल्या. आणि त्याच्या बाजूलाच तुम्ही बघितले असेल आता व्हिडिओमध्ये तर सर्व पातेले वगैरे ठेवले जे की स्टीलचे आहे आणि त्यांचा देखील मी रोज वापर असा करत नाही. आणि हे बघा उन्हाळी वाळवण आहे आणि हे 3 डबे आहे प्लास्टिकचे माझ्याकडे. तर एका डब्यामध्ये साबुदाण्याच्या पापड्या उपवासाचेच आहे आणि एका डब्यामध्ये वेपर्स आणि एका डब्यामध्ये आता दिवाळीचा चिवडा वगैरे ठेवला. आणि हे स्टँड आहे बघा, हे देखील कप आणि बशासाठी स्टँड आहे. तर बशा काय जास्त आता मी वापरत नाही त्यासाठी, आणि बशा जास्त नाही पण माझ्याकडे. तर स्टँड रिकामध्ये दिसत नाही म्हणून मी सर्व स्टीलच्या प्लेटी ज्या आहेत छोट्या छोट्या त्या मी तिथे ठेवते. आणि वरच्या लाईनीला बघा बरण्या आहेत त्यामध्ये देखील कुरडया आणि आता दिवाळीमुळे जरा करंजा, शंकरपाळे आणि लाडू वगैरे त्या बरण्यांमध्ये भरून ठेवले होत्या. एक बरणीमध्ये मिरची वगैरे आहे आणि त्याच्यावरतीच बघा 2 कोट्या आहे आणि ह्या कोट्यांमध्ये देखील स्टीलचे भांडे आहेत. ह्या बरण्या मी वरतीच लावून ठेवत होते, जी रिकामी जागा दिसते तिथं सर्व प्लास्टिकच्या माझ्या बरण्या वगैरे होत्या आणि उन्हाळी वाळवण सर्व मी वरती ठेवत होते. पण दिवाळीमध्ये जरा आवरलं आणि भांडे खूप आहेत आणि म्हणून मी जरा भांडे कोठ्यांमध्ये भरून ठेवले.
आणि बर्नरच्या वरच्या कप्प्यामध्ये तुम्हाला एक टोस्टर देखील दिसला असेल, म्हणजे ओव्हन टाईपच आहे आणि त्याच्यावरती गव्हाची चाळण ठेवली, म्हणजे गव्हाचं बाजरीचं दळण करण्यासाठी एक चाळण आहे आणि कोठ्यांच्या वरतीच एक कॅन देखील आहे, जे की घरामध्ये पाणी वगैरे संपतं तेव्हा त्या कॅनमधनंच आणते, म्हणजे पाहुणे वगैरे जर आले ना तर त्या कॅनमधनं पाणी आणावं लागतं, म्हणजे जास्त पाणी येतं. आणि एका बाजूला बघा गोणीमध्ये तुम्हाला दिसलं असेल तर त्यामध्ये जुनी गॅसची शेगडी आहे, ती देखील चालूच आहे आणि नवीन घ्यायची हौस होती ट्रिपलची, म्हणून मी ती जुनी ठेवली आणि नवीन घेतली. तर कडाप्याची देखील सर्व बाजू मी तुम्हाला दाखवली. आता त्याच्या बाजूलाच बघा त्यावर सर्व मी जर्मलची पातेले वगैरे ठेवते आणि कुकर जे आहे ते देखील माझं वापरामध्ये नाहीये. 3 कुकर आहेत, खाली 2 वापरण्यासाठी ठेवले आणि एक जे एक्स्ट्रा आहे ते वरती ठेवलं, म्हणजे ते एक्स्ट्रा नाहीये पण ते व्यवस्थित असं चालत नाही, त्यामध्ये लगेच खाली लागतं म्हणजे करपतात. आणि जवळच बघा इडलीचं भांडं ठेवलेलं आहे आणि पातेले मी खूप पातेले आहेत म्हणून एकात एक घालून ठेवले. आणि बघा पावभाजीचे प्लेट आहेत, त्या देखील सासूने मला गावाकडनंच घेऊन दिल्या, तर 2 मी वापरण्यासाठी काढल्या आणि 3 पॅकिंग तशाच आहे आणि त्या ट्रेच्या खाली मी त्या 3 प्लेटी ठेवल्या. तर बघा त्या ट्रेमध्ये सर्व जे काय मोठ्याल्या पळ्या चमचे वगैरे जे आहेत ते सर्व मी ट्रेमध्येच ठेवते, म्हणजे शोधाशोध जास्त करायला लागत नाही, सर्व गोष्टी एकाच ठिकाणी सापडतात. आणि बाजूलाच बघा प्लॅस्टिकच्या टोपल्या वगैरे आहेत, त्या देखील मी फ्रीजमध्ये ठेवत असते. आणि बघा त्याच्या खालच्या लाईनीला सर्व तांबे, मिक्सरचं भांडं जे की पटकन असं घेता येतात आणि ग्लासाचा एक स्टँड आहे, तर ग्लासाच्या स्टँडच्या खाली मी एक प्लेट ठेवली, म्हणजे प्लेट आपण सरकवली ना तर ग्लासाचं स्टँड देखील छान असं सरकतं आणि पटकन ग्लास काढून घेता येतात. आणि एका बाजूला सर्व मोठे मोठे ताटं आणि एका बाजूला सर्व तवे जे आहे माझ्याकडे ते ठेवले आहे. त्याच्याच खालच्या कप्प्यामध्ये छोट्या छोट्या प्लेट्या आणि चपातीचं पोलपट वगैरे ठेवलं आणि त्याच्या खालच्या कप्प्यामध्ये, जो की आता कप्पा दिसत नाही पण मी नंतर कॅमेरा लावून दाखविलच, तर खालच्या कप्प्यामध्ये सर्व कढाया वगैरे ठेवते आणि छोट्याशा टोकऱ्या देखील आहे आणि चाळणी पूर्णाच्या वगैरे त्या खालच्या कप्प्यामध्ये. आणि त्याच्या सर्वात लास्ट कप्प्यामध्ये टिफिन वगैरे ठेवलेले आहेत आणि तिथंच कुकर आणि रोजचे जे छोटे छोटे पातेले आहेत जे की चहा आणि दूध तापवण्यासाठी लागतात, तर ते पातेले मी तिथे ठेवले आहेत. आता बघा हे जे डबे तुम्हाला दिसतात म्हणजे निळ्या झाकणावाले, तर हे काय मी विकत घेतलेले नाहीयेत. हे डबे तुम्हाला सांगते बघा, 5 किलोचा आपण जर निरमा घेतला तर फेनाचे डबे आहेत आणि तुम्हाला देखील ही ऑफर माहितच असेल. 5 किलोचा निरमा घेतला तर 5 किलोच्या निरम्याबरोबर हे डबे आपल्याला फ्रीमध्ये मिळतात. तर हे डबे ना ताईंनी मला पुण्यावरनं आणून दिलेत, तर 5 किलोचा निरमा ते घेत असतात आणि 5 किलो निरमा त्यांना देखील भरपूर दिवस जातो. तर एक 5 किलोचं पूर्ण पॅकेट मला त्यांनी आणून दिलं आणि एक आता दिवाळीला यामध्येच दिवाळीचं फराळ वगैरे मला घालून आणलं, तर तो डबा मलाच दिला. आणि खरंच ऑफर त्यांच्याकडे खूप छान आहेत आणि सांगलीला आपल्याकडे मिळतात की नाही मिळत मला माहित नाही, पण हे 2 डबे बघा खूप छान दिसतात आणि फराळ किंवा उन्हाळी वाळवण वगैरे छान यामध्ये बसते. तर बघा मी दाखवतच होते, त्यात वेदिका देखील आली आणि तिला देखील तुमच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं आणि मला म्हणते मम्मी मला बोलू दे ना. तर बघा आता ती काय म्हणतीये. अजून काय काय त्यात तू चहा पिती ते सांग ना, ही कप मध्ये चहा पिती ते सांग. हा अजून काय काय, मी कप मध्ये चहा पिते. हा का अजून काय, अजून काय, अजून काय सांग ना पटपट. झालं उतरा, झालं ना आता. तर बघा अशा पद्धतीने मी किचन छान असं ऑर्गनाइज करून ठेवते आणि डेकोरेट देखील जसं मला पाहिजे तसं मी केलं. आणि अजून देखील मला काही आयडिया वगैरे भेटल्या तर मी नक्कीच अजून छान करण्याचा प्रयत्न करील. अजून फर्निचर वगैरे काय बनवायचं प्लॅनिंग नाहीये, त्यामुळे फर्निचर सध्या काय बनवणार नाहीये, पण यातच काही ऍडजस्टमेंट करायची असेल किंवा अजून छान पद्धतीने डेकोरेट करायचं असेल तर नक्की मी प्रयत्न करील. आणि बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या ताईने मला किचन ओट्याची साईज देखील विचारली होती आणि मागच्या व्हिडिओला बघा मी किचन ओट्याची साईज सांगन म्हणून, आणि जेव्हा मी एडिटिंग करायला बसले तेव्हा किचन ओट्याची साईजच सांगितली नाही कारण माझ्या लक्षातूनच गेलं. तर बघा किचन ओटा माझा 8x2चा आहे आणि पूर्ण माझं किचनची साईज ही 10x10चं किचन आहे. किचन ओटा माझं एल शेप आहे, तुम्ही तर बघितलाच. तर बऱ्यापैकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देखील भेटली असेल आजच्या व्हिडिओमध्ये. आणि
कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कशा पद्धतीने मी किचनची मांडणी केली आणि माझं किचन तुम्हाला आवडलं का मला ते देखील नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही चेंजेस वगैरे करायचे असेल तर ते देखील सांगा. आणि तुमच्या काही आयडिया वगैरे असेल तर ते देखील मला तुम्ही सांगा. तर अशा पद्धतीने मी माझं किचन ठेवते. आणि किचन ओटा तर तुम्हाला बऱ्यापैकी बऱ्याच व्हिडिओमध्ये दिसला होता. फक्त ही साईडची बाजू ती देखील तुम्हाला दिसली असेल पण प्रॉपर अशी मी दाखवली नव्हती. तर बॅक साईडला देखील अशा पद्धतीने मी बघा भांडे ऑर्गनाइज करून ठेवलेलं आहे. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय. टेक केअर.